मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। तरी महापालिका निवडणुकीत सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने उतरलेल्या भाजपनं आपल्या मित्रपक्षांना त्यांची जागा दाखवली आहे। कसं तर ते सविस्तर पाहूयात। यासाठी हा व्हिडिओ थोडा मोठा दिसत असला तरी शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। महापालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। अपेक्षेप्रमाणे भाजप स्वबळावर उतरणार आहे आणि याचा फटका महायुतीतल्या भाजपच्या सहकार्यांना बसणार आहे। आता कसं तर आधी आपण पाहूयात की शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती कुठं तुटली आहे। तर अशा 12 महापालिका आहेत राज्यातल्या जिथे शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। आधी ती ठिकाणं मी तुम्हाला सांगते। पहिली म्हणजे पुणे महापालिका, नंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका जिथे खरं तर आज खूप राडा पाहायला मिळतोय, नाशिक महापालिका, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर आणि सांगली या अशा 12 महापालिका आहेत जिथे खरं तर शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चांना खरं तर सुरुवातीला अत्यंत वेग आला होता, पण जागा वाटपाच्या मुद्द्यावर खरं तर दोन्ही पक्षांचं एकमत झालं नाही आणि मग ही युती फिसकटलेली आहे। आता महापालिका निहाय आपण कुठे काय मुद्दा होता आणि का युती तुटली ते सुद्धा समजून घेऊयात। पहिली महापालिका म्हणजे पुणे महापालिका। 165 नगरसेवकांपैकी 25 जागा खरं तर इथे मागितल्या होत्या शिंदेंच्या शिवसेनेनं, पण भाजपचा मुद्दा काय होता की 15च्या पुढे एकही जागा देणार नाही। बरं, चर्चेत 16वी जागा एक वाढवून दिली, पण त्यापुढे एकही जागा देण्याची तयारी भाजपनं दिली नाही आणि मग शिवसैनिकांना लढायला मिळणार नाही या एका मुद्द्यावरती खरं तर अखेर उमेदवारी अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेनं आणि भाजपनं स्वतंत्र आणि स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली आणि तसा निर्णय घेतला। दुसरी महापालिका म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिका। या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती ही अखेर तुटली आहे। म्हणजे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच युती तुटल्याची घोषणा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेली आहे। 9 बैठका झाल्या, विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, पण भाजपकडून अंतिम प्रस्ताव आला नाही आणि युती करायची इच्छा नसल्याचा आरोप हा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला। मग भाजपने शिवसेनेला झुलवत ठेवून आपल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितल्याचा दावा सुद्धा संजय शिरसाट यांनी केला आणि मग आता शिवसेनेचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी आज जाहीर केलं। त्यावर भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे आणि संजय केणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली तर त्यांनी तर सगळ्यात आधी संजय शिरसाट यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आणि शिवसेनेत अंतर्गतच समन्वयाचा अभाव आहे आणि नाराजी आहे आणि त्यांच्यातल्या अंतर्गत वादामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचं सावेंनी आज माध्यमांसमोर येऊन सांगितलं। तिसरी महापालिका म्हणजे नाशिक महापालिका। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू केली। अनेक माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेशही दिला। युतीतल्या सहकार्यांना मात्र त्यांनी बाजूला ठेवलं। शिवसेना शिंदे गटाशी शेवटपर्यंत चर्चा करून सुद्धा भाजपनं अखेर युती नाकारली। मग दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तयारी नसल्यानं मग शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतले 2 सहकारी पक्ष राजकीय गरजेतून एकत्र आले। त्यामुळे आता 122 सदस्यांच्या या नाशिक महापालिकेत शिवसेना ही अंदाजे 92 ते 95 तर राष्ट्रवादी 27 ते 30 आणि रिपब्लिकन सेनेला 2 जागा दिल्या जाणार आहेत अशी माहिती आहे। त्यामुळे नाशिक महापालिकेत यंदा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्या त्रिशंकू लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। चौथी महापालिका म्हणजे नांदेड महापालिका। नांदेड महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटातल्या शिवसेनेची युती ही सीट म्हणजे जागा वाटपावरून आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेदांमुळे तुटली आहे। 40 जागांवर शिवसेना स्वतंत्र लढणार आहे तर 41 जागांवर दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना सोबत लढणार असल्याची माहिती आहे। शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या 2 वेगवेगळ्या भूमिका आहेत। म्हणजे नांदेड उत्तरचे जे आमदार आहेत ते म्हणतात बालाजी कल्याणकर ते स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करतात, तर नांदेड दक्षिणचे आमदार आहेत आनंद बोंडारकर आणि हेमंत पाटील हे दादांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याची त्यांची तयारी आहे। त्यामुळे भाजपनं जास्त जागांवर दावा केल्याने शिवसेनेचा शिंदे गट नाराज झाला आणि मग स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव, इच्छुक उमेदवारांचा दबाव आणि मग या सगळ्या चर्चेत अंतिम तोडगा न निघाल्यानं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती शक्य झाली नाही। त्यामुळे दोन्ही पक्षांनी शेवटपर्यंत चर्चा केल्याचा दावा केला असला
तरी अखेर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुढची महापालिका म्हणजे अमरावती। अमरावतीत काय घडलं की अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचं कळतंय, कारण अमरावती महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढणार आहे। भाजप शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नसल्याचा आरोप जगदीश गुप्ता यांनी केलाय, तर त्यामुळे शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार आहे। दरम्यान आतापर्यंत झालेल्या शिवसेना भाजपच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही, त्यामुळे शिवसेनेनं 25 जागांचा दिलेला प्रस्ताव हा भाजपला अमान्य होता, तर भाजपनं शिवसेनेला 16 ते 17 जागांचा प्रस्ताव दिला होता आणि या दोन्ही प्रस्तावांवर खरं तर एकमत झालं नाही, तोडगा निघाला नाही आणि म्हणून अमरावतीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। पुढची महापालिका म्हणजे मालेगाव। नाशिकच्या शेजारीच असणारी ही मालेगाव महापालिका, इथे सुद्धा खरं तर सेना आणि भाजपची युती तुटली आहे। काल रात्री उशिरा गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपात प्रवेश केलेल्या बंडू बच्छाव, अद्वय हिरे यांचा प्रामुख्याने युतीला विरोध असल्यानं अखेर मालेगाव महापालिकेत युती होणार नाही आणि दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं माहिती आपल्याला मिळते। आता अकोला महापालिकेतली परिस्थिती काय? अकोल्यात महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा अनेक फेऱ्यांनंतरही सुटल्याच नाहीत, म्हणजे त्याच्यावरती तोडगाच निघाला नाही। यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत अमोल मिटकर यांनी महायुतीत 80 पैकी 25 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे घड्याळ या निवडणूक चिन्हावर उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी मागितल्या आणि जर सन्मान मिळत नसेल तर वेगळा विचार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट इशारा दिला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली, मात्र महायुतीत खोडा घालण्याचा प्रयत्न आजी-माजी आमदारांकडून होत असल्याचा आरोप भाजपच्याच काही नेत्यांनी केला आणि मग युती तोडल्याची घोषणा केली। पुढची महापालिका म्हणजे मीरा भाईंदर। आता मीरा भाईंदर महापालिकेत सुद्धा सेम परिस्थिती आहे, भाजप शिंदेची युती तुटलेली आहे आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत आणि दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय, पण भाजप 95 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे आणि तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी खूप दक्षता घेतली आहे। उमेदवारांवर वैयक्तिक फोन करून खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आले। पुढची महापालिका आहे उल्हासनगर। उल्हासनगरमध्ये सुद्धा युती तुटली आहे, शिवसेना, पण उल्हासनगरमधली परिस्थिती वेगळी आहे। इथे शिंदेची शिवसेना याला साथ इतर 2 पक्षांची जे स्थानिक पक्ष आहेत त्यांची मिळाली, ती म्हणजे टीम ओम कलानी आणि साई पक्ष। हे खरं तर शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार आहे। त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या कामाचा कौतुक करत त्यांच्यासोबत युती करण्याचं ठरवलंय आणि टीम ओम कलानीचे जे उमेदवार आहेत ते धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत आणि हे 3 पक्ष मिळून एकत्रित 78 जागांवर निवडणूक लढणार आहेत। नवी मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची महापालिका आहे, मुंबईच्या शेजारची आहे। इथली सुद्धा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली आहे आणि दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत। इथं सुद्धा मुद्दा तोच होता, जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, मग स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला। त्यामुळे आता दोन्ही पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना असेल काय आणि भाजप असेल काय, ते सर्वच्या सर्व 111 प्रभागातील इच्छुकांना एबी फॉर्म देणार असल्याची माहिती आहे। आता भाजपची 111 जागांवर लढण्याची तयारी असल्याची माहिती स्वतः नेते संजीव नाईक यांनी दिली। त्यामुळे खरं तर आज दिवस संपेपर्यंत आपल्याला परिस्थिती सगळ्या महापालिकांमधली कळून येणार आहे की कुठे कशी लढत होणार आहे। पण आपण आता समजून घेतोय भाजप विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेतली जी परिस्थिती आहे ती। धुळे महापालिकेबाबत सांगायचं झालं तर धुळ्यात 74 नगरसेवकांची निवड होणार आहे। भाजप आणि शिंदे गटातल्या शिवसेनेत अगेन जागांच्या संख्येवर एकमत झालं नाही, जागा वाटपात तिथे तोडगा निघाला नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या ताकदीवर अधिक जागांची मागणी केली होती। इच्छुक उमेदवारांचा त्यांच्यावर दबाव होता, याशिवाय पक्षांतर्गत राजकारण, समन्वयाचा अभाव, यामुळे खरं तर शेवटपर्यंत चर्चा होऊन सुद्धा अंतिम निर्णय काय निघाला की युती होणार नाही आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढतील। आता सांगली महापालिका, पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची सांगली महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या महापालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार आहे, कारण भाजप बरोबर युती जी आहे ती सांगली महापालिकेत मात्र तुटली आहे, असं शंभूराज देसाईंनी जे स्वतः मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केलंय। भाजपनं शिवसेना शिंदे पक्षाला सांगलीत गृहीत धरलं, येणाऱ्या निवडणुकीत भाजपला शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवून देऊ यासाठी निवडणुकीत स्वतः जातीनं लक्ष देणार असल्याचा इशारा खरं तर मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपला दिलाय। राज्यात युती असली तरी सांगलीत मात्र भाजपनं सन्मान दिला नाही असा सूर सुद्धा पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आळवला। आता ही सगळी महापालिकानिहाय मी आपल्याला परिस्थिती सांगितली, पण एक जनरल आपल्याला समजायचं झालं की शिंदेची शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याची कारणं काय आहेत, तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे भाजपची ना प्रत्येक महापालिका क्षेत्रात स्थानिक स्तरावर म्हणजे ग्राउंड लेवलला
किमान 3 वर्षांपासून तयारी सुरू आहे. म्हणजे जिथे अजितदादांची राष्ट्रवादी असेल, शिंदेची शिवसेना असेल, ही आता जागी झाली आहे, तिथे भाजपनं मात्र काम 3 वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे कायम असं म्हटलं जातं की भाजप हा इलेक्शन बोर्डमध्ये असणारा पक्ष आहे. इलेक्शन असो वा नसो, पण भाजपचं तळागाळापर्यंत, ग्राउंड लेवलपर्यंत, बूथ लेवलपर्यंत काम सुरू असतं. दुसरा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी गरज बघून इन्कमिंग केलं. त्यामुळे जे ऑपरेशन लोटस म्हटलं जातं किंवा भाजपात पक्षप्रवेश दिला जातो ना, त्याला खूप महत्त्व असतं. कारण ग्राउंड लेवलच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या निवडणुकीपर्यंत भाजप नेतृत्वाकडून विचार केला जातो असं सांगितलं जातं. तिसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक प्रभागाचा अभ्यास हा भाजप पक्षाचा आपल्या स्तरावर पूर्ण झालेला आहे आणि त्याचं सर्वेक्षण सुद्धा त्यांच्या हातात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यातला एवढा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. चौथं म्हणजे भाजपकडे पुरेसे उमेदवार हे उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांनी भले आयात केलेले असोत, त्यांच्या पक्षातले असोत, त्यांच्याकडे जी निवडणुकीची तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. या उलट मुंबई आणि काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगरमध्ये वगळता शिंदेची ताकद आपल्याला कुठेही दिसत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पण सेम परिस्थिती आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते त्यांचा बालेकिल्ला आहे, तिथे ते ताकदवान आहेत. मात्र तिथे भाजपनं सावध भूमिका घेतली. तिथे भाजपनं अजितदादांसोबत युतीच केली नाही. पुढचा मुद्दा काय, तर इतर ठिकाणी भाजपलाच मोठा भाऊ होण्यात रस आहे. आणि मग त्यामुळे आपण बघितलं की जिथे जागा वाटपात, जिथे अगदी काही महापालिका, जिथे 120 जागांसाठी निवडणूक वगैरे होती, तिथे शिंदेची शिवसेना असो वा अजितदादांची राष्ट्रवादी असो, तिथे भाजप ही अगदी 20-25 जागांपर्यंत सुद्धा जागा द्यायला खूप मोठ्या संघर्षानंतर तयार होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांना, सहकारी पक्षांना खूप संघर्ष करावा लागतो. आणि त्यामुळेच आपण बघितलं असेल की 12 महापालिकांमध्ये मात्र हे गणित फिसकटलंय आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अगेन अजितदादांच्या राष्ट्रवादीनं पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि इथे भाजपनं आपला स्वबळाचा नारा कायम ठेवलाय. पुढचा मुद्दा काय की वाटाघाटीत आरपीआय आणि शिंदेंना मोजक्या जागांचा पर्याय ठेवण्यात येतोय. आणि मोजक्या जागा दिल्या की म्हणजे काय होतं की तुम्हाला 120 पैकी 10 जागांवर लढायचं आहे, तर 10 पैकी 8 उमेदवार तुमचे जिंकून आले तरी तुमची सदस्य संख्या कमी होते आणि मग तुमची ताकद, तुमचं जे तिथलं त्या महापालिका परिसरातला जो तुमचं वर्चस्व आहे ते कुठेतरी रोखण्याचं काम सुद्धा भाजपकडून केलं जातंय का, याची खरं तर शंका या इतर सहकारी पक्षांना आहेत आणि त्यामुळे ते सावध झालेले दिसत आहेत. 9वा मुद्दा म्हणजे परिणामी अनेक ठिकाणी काय झालं, आपण जे बघितलं की 12 महापालिकांमध्ये युती तुटलेली आहे. भाजपला फार तोटा होणार नाहीये असं त्यांच्या एकूणच सर्वेक्षणातून, त्यांच्या अभ्यासाचा अंदाज आहे. आणि त्यामुळेच खरं तर भाजप इतक्या आत्मविश्वासानं प्रत्येक महापालिकेवरती काम करते आणि तिथे ठामपणे आणि आत्मविश्वासाने आणि स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. शिंदेच्या शिवसेनेवर मात्र या महापालिका निवडणुकीत युती नसण्याचा परिणाम होऊ शकतो. आता ते आपल्याला निकाल स्वरूपी कळेल. त्यामुळे आता नेमकं हे काय होणार आहे, पुढे काय वाढून ठेवलंय या दोन्ही पक्षांच्या, म्हणजे भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, 12 महापालिकांपैकी किती महापालिकेंवर खरं तर या दोन पक्षांच्या उमेदवारांना विजय मिळतोय किंवा त्यांचा महापौर बसतोय, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला काय वाटतंय भाजपच्या रणनीतीविषयी, शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडण्याविषयी, शिंदेची शिवसेना कुठे कमी पडली याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. तुर्तास इथे थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.